संसद का शीतकालीन सत्र चल रहा है, जिसमें सांसद प्रतिभा धानोरकर द्वारा विभिन्न सवालों के माध्यम से सरकार का ध्यान आकर्षित किया गया। संसद के शीतकालीन सत्र के दौरान सांसद प्रतिभा धानोरकर ने विभिन्न प्रश्नों के माध्यम से सरकार का ध्यान आकर्षित करते हुए दूरसंचार मंत्री से सवाल किया कि सरकारी टेलीकॉम कंपनी BSNL नुकसान में क्यों जा रही है। कंपनी के हालात ऐसे हैं कि कंपनी अपने कर्मचारियों का वेतन तक नहीं निकाल पा रही है। वहीं दूसरी ओर निजी कंपनियां भारी भरकम मुनाफा कमा रही है, ऐसा क्यों? जिस पर केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया ने जवाब देते हुए कहा कि पिछले कुछ महीनों से BSNL के ग्राहक बढ़े हैं। BSNL बेहतर सेवा प्रदान कर रही है, इसलिए भविष्य में कंपनी के फायदे के लिए विविध उपाय योजना का भरोसा मंत्री ने दिया, जिसके बाद सांसद धानोरकर ने दूरसंचार क्षेत्र की अन्य कंपनियों से प्रतिस्पर्धा कर BSNL को लाभ मिले, इसके लिए प्रभावी उपाय योजना करने की मांग की। 25 श्रीमती प्रतिभा सुरेश धानोरकर। क्रमांक 125। माननीय मंत्री महोदय, माननीय सदस्य, भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडची संपूर्ण देशभरात दूरवस्था आमच्या लोकसभा क्षेत्रात देखील BSNLच्या नेटवर्कच्या त्रासामुळे अनेक सरकारी कामकाजामध्ये मोठे अडथळे निर्माण होत आहे। केंद्र सरकार जेव्हा डिजिटल इंडियाचा डिंडोरा जगभरात पिटत आहे, तेव्हा BSNL सारख्या कंपन्याचे भारतभर मजबूत जाळे पसरलेले असूनही रसातळाला या सगळ्या कंपन्या गेल्या आहे। म्हणून अध्यक्ष महोदय, माझे या प्रश्नाच्या संबंधित स्पेसिफिक दोनच प्रश्न आहे की पहिला प्रश्न असा आहे की BSNLचे जाळे संपूर्ण देशभरात ग्रामीण भागात सुद्धा पसरले असताना तुम्ही सरकारी कंपन्यांना बाजूला ठेवून प्रायव्हेट कंपन्यांना प्राधान्य देऊन मोठे करत आहे, तर BSNL सारख्या कंपन्या बंद करण्याचा सरकारचा काही मानस आहे का? आणि दुसरा माझा प्रश्न आहे की जिओ, एअरटेल, VI सारख्या खाजगी कंपन्या मोठ्या प्रमाणात नफा कमवत आहे आणि BSNL सारख्या ज्या सरकारी कंपन्या म्हणून काम करत आहेत त्यांच्या कर्मचाऱ्यांचे आणि अधिकाऱ्यांचे मानधन देखील निघत नाही आहे, तर या कंपन्या सरकारी असून देखील तोट्यात चालल्या आहेत, तर याच्या संदर्भात काही विचार सरकार भविष्यात करणार आहे का? माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की मी जे स्पेसिफिक दोन प्रश्न विचारले, मला फक्त त्या प्रश्नाचं उत्तर पाहिजे होतं। मी तुमच्या विभागाची माहिती अजिबात विचारलेली नाही। मागील 10 वर्षात जे तुमचे जिओचे उपभोक्ताधारक असेल, तुमचे BSNLचे आहे, VIचे आहे, आणि याच्या अगेन्स्टमध्ये जाऊन तुमचे BSNLचे तुमचे किती उपभोक्ताधारक आहे याची संक्षिप्त माहिती तुम्ही मला देणार का? आणि देत असाल तर जे आपण पाहिलं असेल की मागच्या 10 वर्षात 50% सुद्धा कर्मचाऱ्यांचं मानधन BSNLचे मोबाईलचे उपभोक्ता मी त्यांना सांगतो की हे वर्षामध्ये एप्रिलचा माह तर नोव्हेंबरच्या माहामध्ये 90 लाख उपभोक्ताची बढोतरी BSNLची झाली। 8 करोड 80 लाख आमचे उपभोक्ता होते, आता आमचे 9 करोड 70 लाख उपभोक्ता झाले। आणि BSNLची नवीन सर्व्हिस पद्धती, BSNLची 4G नेटवर्क 1 लाख BTS देशामध्ये मईच्या माहामध्ये आमच्या संपूर्ण होणार, हे मी आपणला विश्वास देतो। आणि त्याच्यामध्ये सबसे ज्यादा आमचा महाराष्ट्रामध्ये 2500 BTS 4Gच्या येणार।